देशहिताचे ठेवून भान, चला करूया मतदान. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा. मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा. सौजन्य जालना आंदोलन न्यूज. भाऊ, मला सांगा की आज सकाळी दानवे साहेबांची आणि तुमच्या निवासस्थानी भेट झालेली आहे. काय या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे? आणि चर्चा अशी सुद्धा आहे की बऱ्याच दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तरी तुम्ही त्यांच्या प्रचारात दिसत नव्हते. आज त्यांनी काही तुमच्याकडे अशी डिमांड केलेली आहे का, किंवा तुम्ही प्रचारामध्ये उतरा वगैरे? हो, ही गोष्ट खरी की माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची आणि माझी सकाळी भेट झाली. ते सकाळी घरी आले होते आणि भेट झाली. प्रचारामध्ये यावं अशा प्रकारची विनंती त्यांनी केली. मी त्यांच्याकडून अवधी मागवला 1-2 दिवसाचा. मला वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलायचं आणि आमची चर्चा चांगली झाली. भाऊ, बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्यासोबत दिसत नाही आहात. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे का? अवघे काही दिवस आता मतदानाला उरलेत आणि अजूनही तुमची नाराजी दूर झालेली नाही. नाही, असे नाराजी वगैरेचा काही विषय नसतो. मला पक्षाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. मला वाशिम यवतमाळ दिलं होतं, मला आता संभाजीनगर दिलेलं आहे. पार्टी पातळीवर मला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या जातात त्या जबाबदाऱ्या सांभाळणारा कार्यकर्ता मी आहे. त्यामुळं मला पार्टीची जबाबदारी सांभाळावं लागते आणि त्या पातळीवर ती माझी जबाबदारी निभावावी लागते. राहिला नाराजीचा प्रश्न, तर निश्चितपणे ते आज आम्ही दोघंजणं बोललो. ते माझ्याकडे सकाळी 8ला आले होते. आमचं बोलणं झालं. माझी काय नाराजी आहे त्यांच्या कानावर मी टाकलेली आहे स्पष्टपणे. त्यांनीही त्या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी वरिष्ठाशी आज उद्या बोलून घेईल आणि मग नंतर तुम्हाला निर्णय कळवेल.